काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असलेल्या शरद पवारांनी एक वक्तव्य केलेले. ते जनतेसमोर असं म्हणाले की आता भाकरी फिरवण्याची वेळ आलेली आहे, नवीन नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आलेली आहे. थोडक्यात याचा अर्थ असा होतो की पक्षातले जे बाकीचे नेते आहेत, जे पुढची पिढी आहेत, त्यांना आपण संधी देऊ, त्यांना पुढे करू आणि मी स्वतः स्टेप बॅक होतो, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं. पण तसं झालं नाही. जे कार्यकर्ते होते, नेते होते, त्यांनी त्यांना स्टेप डाऊन होऊन दिलं नाही. आणि दुसरीकडे अजित पवारांनी बंडखोरी केली, ते जाऊन शिंदे आणि भाजप बरोबर जाऊन बसले. त्यामुळे हे सगळं समीकरण बदललं आणि शरद पवारांना परत एकदा पक्षाला सांभाळावं लागलं, पक्षाचं नेतृत्व करावं लागलं. अजित पवार तिकडे जाऊन बसले म्हणजे त्यांनी फक्त पक्ष सोडला नाही, त्यांनी पक्षावर क्लेम केला, त्यांनी सुप्रीम कोर्टात त्याच्यावर केस केली आणि इलेक्शन कमिशन कडून चिन्ह मिळवलं, पक्षाचं नाव मिळवलं. त्यामुळे असं एक चित्र तयार झालं की खरा पक्ष हा अजित पवारांचाच आहे. पण हे सगळं कागदावर होतं, हे सगळं इलेक्शन कमिशननं म्हटलेल्या गोष्टी होत्या, असं सत्यात काहीच उतरलं नाही. आणि ह्याचं प्रॅक्टिकल आपल्याला आताच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये बघायला मिळालं, जिथे शरद पवार यांनी नवीन चिन्हाबरोबर, नवीन नावाबरोबर 10 पैकी 8 सीट जिंकल्या आणि महाविकास आघाडीला भक्कम पोझिशन मध्ये नेऊन उभं केलं. त्याच्या उलट अजित पवारांना हे काही करता आलं नाही. आज आपण ह्याच्याबद्दल थोडी सविस्तर चर्चा करू आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करू की चिन्ह आणि नाव गेलं तरी हा पक्ष का उभा राहिला. नमस्कार, मी आकाश खांडके आणि तुम्ही पाहताय जस्ट पॉलिटिक्स. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागच्या 2 वर्षात महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राजकारण चाललंय. 2 पक्ष फुटले, त्यानंतर भरपूर लोक इकडे तिकडे गेले. पक्ष फुटीनंतर देखील मागच्या काही काळापर्यंत शिवसेनेचे नेते म्हणजेच उद्धव ठाकरेंचे नेते हे उठून शिंदेकडे जात होते. त्यातल्या काहींना तिकीट देखील मिळालं. पण या सर्वात आपण बघितलं तर जनतेनं या फाटाफुटीला नाकारलं, एक्झिट पोल चुकीचे ठरले आणि महाविकास आघाडी दणदणीत विजयानं महाराष्ट्रात उभी राहिली. मात्र ह्याच्या उलट महायुती म्हणजेच अजित पवार, शिंदे आणि फडणवीस यांना जोरदार फटका बसला. भाजपला 9 सीट्सवर समाधान मानावं लागते महाराष्ट्रात, हे कुणीही इमॅजिन केलं नव्हतं. आणि या भाजपच्या लॉसमध्ये एक मोठा वाटा हा शरद पवारांचा आहे. ज्या माणसात पक्ष फुटला तो माणूस परत उभा राहिला आणि त्याने परत एकदा लोकांना निवडून आणलं आणि भाजपला मोठा डेंट केला. आपल्याला माहित असेल की खूप मोठ्या मोठ्या सीट्सवर भाजपच्या शरद पवारांनी भाजपचा पराभव केलाय. दिंडोरीमध्ये त्यांच्या ज्या युनियन मिनिस्टर होत्या, लढत होत्या, भारती पवार, त्या पडल्या. त्यानंतर बारामतीमध्ये जिथे प्रतिष्ठेची लढाई झालेली, जिथे सगळे म्हणत होते की अजित पवार चांगली टक्कर देतील, कदाचित सुनेत्रा पवारांना निवडून आणतील, पण तसं झालं नाही. पवारांची जादू चालली आणि शरद पवार परत एकदा किंग मेकर बनले, त्यांनी लोकांना निवडून आणलं. ह्या 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे पवारांना बेरजेचं राजकारण कळतं, त्यांना कळतं की कुठे कुणाला संधी द्यायची आणि कसं निवडून आणायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपबद्दलची नाराजी होती, त्याचा पुरेपूर फायदा पवारांनी घेतला. त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि भाजपला एक मोठा फटका याच्यामध्ये त्यांच्यामुळे बसला. कसं असतं की ज्यावेळी पक्ष फुटतो ते प्रस्थापित नेते जे असतात ते सगळे निघून जातात. इथे पण तेच झालं, सगळे प्रस्थापित नेते होते ते अजित पवारांवर निघून गेले. पण शरद पवारांनी हे दाखवून दिलं की नेत्यांपलीकडे जाऊन जी जनता असते, जे आपले कार्यकर्ते असतात, जे जातीय समीकरण असतात, त्यांना जास्त महत्व आहे. कारण नेते येतात जातात, नेते बदलतात, पण जी जनता असते ती इथेच आहे, ती एकाच जागी टिकून आहे, ती सगळ्यांना बघते आणि नंतर आपला निर्णय घेते. पवारांनी कुठेही जास्त विक्टिम कार्ड खेळलं नाही जसं उद्धव ठाकरे खेळतात. त्यांनी हे कुठेही प्रस्थापित करायचा प्रयत्न केला नाही की माझ्यावर अन्याय झाला किंवा मला मागे पाडण्याचा प्रयत्न केला, मी किती आजारी आहे, मी किती म्हातारा आहे आणि ह्याचा गैरफायदा घेण्यात आला, असं काही न करता त्यांनी प्रॉपर राजकारण करून, बेरजेचं गणित करून या सीट जिंकल्या. याचा महाविकास आघाडीला मोठा फायदा झाला, महायुतीला याचा फटका बसला आणि याचा पर्सनल लेवलवर म्हणजेच पॉलिटिकल लेवलवर अजित पवारांना देखील मोठा फटका बसेल. ते आता कोणत्याही बार्गेनिंगच्या करण्याच्या पोझिशनमध्ये नाहीत. सुनेत्रा पवारच जिंकू शकल्या नाहीत, म्हणजेच त्यांचा जो गड म्हणतो आपण ज्याला बारामती, तिथेच त्यांचा मोठा पराभव झालाय. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत जे भुजबळ म्हणत होते किंवा स्वतः अजित पवारांना 80-90 सीटची जी अपेक्षा होती तशा सीट्स त्यांना मिळतील याची आत्ता तरी काही शाशंकता नाही. त्यांना मिळतील ह्याचे आपण अंदाजही बांधू शकत नाही. त्यामुळे आता अजित पवार आपलं राजकीय कारकीर्द पुढे कशी नेतात हे बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. ते परत शरद पवारांकडे येतात का आणि जरी आले तरी शरद पवार त्यांना घेतात का, हा मोठा प्रश्न राहील. आपण या निकालाचे सविस्तर विश्लेषण करत राहू, वेगवेगळे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी आणू.
तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम द्या, आमचे व्हिडिओज लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.